विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विजय गवळी आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेच्या संबंधाने तुमच्या सगळ्यांची छानशी तयारी व्हावी, चांगला ग्रेड मिळावा यासाठीच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ फार सारे अपलोड केलेले आहेत. आजचा विषय मात्र मी थोडासा वेगळा या ठिकाणी निवडलेला आहे. पहा, दिव्य मराठीच्या छत्रपती संभाजीनगरच्या वर्तमानपत्रामध्ये जागतिक बाल दिनानिमित्त आयोजित चित्ररंगवा स्पर्धा असं एक चित्र रेखाटन केलेलं त्या पेपरमध्ये दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला 14 नोव्हेंबर 2025 शुक्रवारच्या छत्रपती संभाजीनगरच्या दिव्य सिटी यामध्ये पाहायला मिळेल. 1ली ते 8वीसाठी ही स्पर्धा आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे की हे चित्र तुम्ही कसं रंगवायचं आहे या संबंधाने फार छोट्या पण तुम्हाला आवडेल आणि चांगलं चित्र रंगून होईल या संबंधाने काही मार्गदर्शन करणार आहे. हे पहा, आपण साधारणतः काय करतो की कोणताही एक रंग घेतो आणि तो पूर्ण ठिकाणी देतो. इथे आपण तसं नाही करणार आहे. त्याच रंगाच्या 2 किंवा 3 शेडच्या माध्यमातून त्याला आणखीन उठावदार कसा करता येईल या संबंधाने सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी चित्र कसं रंगवायचं आहे याचं काहीसं मार्गदर्शन करून दाखवतो. याची तयारी तुम्ही जास्तीत जास्त घरी अगोदर साध्या पेपरवर करा. त्या अगोदर याच्या झेरॉक्स तुम्ही काढू शकता. त्या झेरॉक्सवर रंग भरण्याची तयारी चांगल्या पद्धतीने करा आणि नंतर मग या वर्तमानपत्राच्या चित्रामध्ये तुम्ही रंग भरून ही दिव्य मराठीला जमा करू शकता. आता आपण रंग करताना काय काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठा आकार ज्या रंगाने रंगवायचा आहे तर त्या मोठ्या आकारापासून आपण सुरुवात करूया. मग इथे मला मोठा आकार कोणता आवडतोय तर हे जे आकाश आहे, म्हणजे आपण त्याची एक सीमारेषा गृहीत धरून मग त्याच्या खाली आपण त्याचा रंग या ठिकाणी भरून घेणार आहेत. मग मी इथे काय करतोय तर आकाशी रंग या ठिकाणी अगोदर भरून घेऊयात, म्हणजे जेणेकरून की आपला एक मोठा जो पार्ट आहे तो पार्ट पूर्ण भरून होईल. तर बघा, तुम्ही लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित आणि त्या पद्धतीने हे चित्र रंगवायचं आहे. अगोदर मी ज्या सूचना तुम्हाला सांगणार आहे त्या सूचनांकडे सुद्धा व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. आपण काय करूयात की एक फिक्का आकाशी रंग आकाशासाठी म्हणून या ठिकाणी भरून घेऊयात. मी यासाठी कोणता रंग वापरतोय तर माझ्याकडे हा कॅमलिनचा ब्रश पेन आहे याच्या माध्यमातून. आता तुम्ही रंगाचं कोणतंही माध्यम निवडू शकता. तुम्ही स्केच पेन आहे किंवा वॉटर कलर, पोस्टर कलर, अशा कशाही पद्धतीने तुम्ही ते भरू शकता. हे भरताना एक काळजी अशी घ्यायची की जे दुसरं चित्र आहे त्या चित्रामध्ये याचा रंग जाता कामा नये. रंगाचं कोणतंही माध्यम तुम्ही हे भरण्यासाठी वापरू शकता. एकदम सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा रंग जिथे जिथे आकाश आहे असं वाटतंय तो तिथे तुम्ही भरून घ्यायचा आहे. फार सुंदर असं चित्र या वर्तमानपत्राने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. 1ली पासून ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवायचा आहे. रंग भरताना कोणाचीही मदत घ्यायची नाही. हे स्वतः तुम्ही तुमच्या हाताने रंग भरायचे आहेत. फक्त रंग कशा पद्धतीने कसे शेड तुम्ही निवडू शकता, त्याला कसं भरू शकता यासाठीच फक्त मी हे मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी करतोय.
एकदा हा मोठा आकार आपला रंगून झाला म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या आकारांमध्ये काम करता येईल. इथे मी काय करतोय, सध्या जो फिकट निळा आहे, लाईट ब्ल्यू, आपण त्याच्या माध्यमातून इथे रंग भरतोय मी. सावकाश आणि अत्यंत हळुवारपणे तुम्हाला हे काम करायचं आहे. हा लाईट ब्ल्यू कलर देऊन झाल्यानंतर मी यातलाच थोडासा डार्क असलेला एक ब्ल्यू या ठिकाणी घेतोय आणि काही ढग मी तुम्हाला कसं रंग भरायचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये त्यातलीच एक शेड आपण घेतली आणि त्याला आपण थोडंसं असं करूयात. तुम्हाला वाटलं हे करायचं आहे तर करा, नाहीतर त्याची आवश्यकता नाही. 1ली ते 4थीच्या मुलांनी तर हे काहीच करायची गरज नाही. हे फार झालं तर 5वीच्या पुढे मुलांना जर करायचं असेल तर ते करू शकता. पण तसंही चित्रामध्ये काही आकार वेगळा दिलेला नाही, म्हणून तुम्ही ते नाही केलं तरी चालेल. एकदम प्लेन असा लाईट ब्ल्यू या ठिकाणी तुम्ही देऊन घेऊ शकता. आता नंतर मला इथे जास्त मोठा भाग कोणता वाटतोय, तर काही झाडं आहे, इथे काही छोटीशी झाडं आहे आणि इथे काही उंच अशा पद्धतीची झाडं आहे. पुन्हा इथे मला थोडासा आकाशी कलर द्यावा लागेल, कारण काही भाग रंग द्यायचा राहून सुद्धा जाता कामा नये. म्हणजे ही पण काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. हां, हे झालं, आकाशाचं काम पूर्ण केलंय आपण. आता आपण करूयात, हिरव्याचे 2 शेड घेतोय मी आणि त्या शेडच्या माध्यमातून आपण झाडांना रंग देऊयात. जसं 1ली ते 4थीच्या मुलांनी एकच शेड घेतला आणि त्याने रंग भरला तरी चालेल. 5वी ते 8वीच्या मुलांनी 2 शेडमध्ये काम करा आणि 1ली ते 4थीच्या मुलांनाही जर वाटलं की आपण 2 शेडमध्ये हे रंग भरू शकू तरच त्यांनी हे करा. हे पहा, मी अगोदर जो माझ्याकडे फिक्का हिरवा आहे त्याने वरची बाजू ही अशा पद्धतीने अर्ध्यापर्यंत रंग भरून घेतोय. तसंच ही पण बाजू मी करणार आहे. फक्त वरच्या बाजूलाच एक काही अंदाजे ही अशा पद्धतीने करतो. तसाच भाग इथे मी वरच्या बाजूने फिक्का, थोडासा फिक्का, परत असा फिक्का. यासाठी की मला गडद रंगाचा सुद्धा इथे वापर करता आला पाहिजे. त्यामुळे काय होईल, चित्र आणखीन उठावदारपणे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येईल. पहा, इथे हे 3 उंच झाडे, हे अशा पद्धतीने मी या ठिकाणी दिलंय. इथे सुद्धा आपण काय करू, वरच्या बाजूने काहीसा लाईट कलर हा असा देऊन घेऊ आणि मग उरलेला डार्क ग्रीन देऊयात. हे अशा पद्धतीने इथे दिलंय. यानंतर मी घेतोय डार्क ग्रीन. ठीक आहे, हा काय करणार आपण, तर आपल्याला झाडांच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीनं देऊन घेऊयात.
हे खोड आहे याला आपण वेगळा कलर देऊ. तसंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डार्क बाजू खालच्या बाजूने द्यायचा आहे. पोस्टर कलर जर तुम्हाला वापरता आले एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांनी त्या परीक्षा दिल्या असतील त्यांना ते थोडंसं आणखीन सोपं जाईल आणि क्लिअर कळूनही येईल की काय करतोय आपण किंवा काय करायचं आहे. म्हणजे आता हे जे दोन वेगवेगळे भाग दिसत आहेत हे त्या पोस्टर कलरमध्ये दिसणार नाहीत. त्याला तुम्हाला ब्लेंड करता येईल, मिक्स करता येईल व्यवस्थितपणे. आता मित्रांनो आपण तिसरा रंग घेऊयात, म्हणजे तिसरी एक बाजू आपल्याला रंगवायची आहे. यामध्ये आपण असा विचार करू की यांच्या जे कपडे आहेत या सगळ्यांना वेगवेगळा रंग भरायचा आहे. आता केस जे आहेत या सगळ्या केसांना आपण एकदा रंग भरून घेऊयात. तर मी इथे सुद्धा तीच सूचना करणार आहे. आपण 2 शेडमध्ये करूयात. सरळ काळा रंग घ्यायचा आणि पूर्ण केसांना भरायचा तसं करायचं नाही. मी अगोदर हा फिक्का रंग थोडासा याला ब्राऊन कलर भरून घेऊयात आणि त्यानंतर काही ठिकाणी फक्त तो ब्लॅक कलरचा शेड देऊयात. त्याच्यामुळे चित्रात आणखी सुंदर रंग आपण भरला याचं एक छानपणे आपल्याला तसं वाटेल तिथे. ज्या ज्या मुलांचे केस आपल्याला दिसतायत ते भरून घ्यायचं सगळं. हा मी ब्राऊन कलर वापरतोय. शेड याचा ब्राऊन आहे. सगळे बारकावे व्यवस्थित अगोदर निरीक्षण करायचं. आणि त्या पद्धतीने रंग भरायला सुरुवात करायची. हे पहा, जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यांच्या केसांना आपण ब्राऊन रंग भरून झालेला आहे. आता मी घेतोय ब्लॅक कलर. हा ब्लॅक शेड आपण काय करूयात बघा, असं इकडे आणि असं, बस एवढंच काम करतोय आपण त्याच्यावर. इथे जे आहे किमान 2 शेड तरी याच्यामध्ये दिसावेत, जेणेकरून की चित्रातला रंग व्यवस्थित आपण भरलाय असं दिसलं पाहिजे.
हां, हे पहा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी मुलांच्या डोक्यावरील केस रंगवलेले आहे. आता मला एक मोठा जो भाग दिसतोय तो म्हणजे हे जे स्लाइडिंग आहे, या ठिकाणी या स्लाइडवर आपण रंग भरूयात. आता याला मी विचार करतोय की आपण पिवळा रंग भरूयात, पण पिवळ्यामध्येही थोडेसे 2 शेड करूत. उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 आणि ही बाजू, या 6-7 बाजूंना पिवळा रंग भरूयात आणि पिवळ्याचाच एक थोडासा डार्क शेड हा आतल्या बाजूने भरूयात. याने होईल काय की ते चित्र आणखीन छान पद्धतीने आपल्याला दिसेल. म्हणून मी पिवळा आणि त्याच्याही पेक्षा आणखीन लाईट असलेला तो पिवळा इथे घेऊयात. ठीक आहे. मी हा थोडा पिवळ्याच्या ऐवजी उठावदारपणे दिसेल अशा रंगाच्या शेडचा वापर करतोय. आता हे जे आहे ना, ही बाजू याला आपण थोडासा वेगळा रंग भरणार आहेत. इथे मात्र हे सगळं बघताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की या स्लाइडवरून हा मुलगा पाण्यात उडी मारताना दाखवलेला आहे. खरं तर हे असं नसतं, म्हणजे हे आपल्याला अगदी सुरक्षितपणे अशा पद्धतीनेच उतरायचं असतं. तर हे काही रंग भरताना तुम्ही असा काही विचार तुमच्या मनामध्ये येऊ द्यायचा नाही की आपण जेव्हा कधी कुठे अशा ठिकाणी जाऊ तर असा काही प्रयोग करता येईल का. तर यापासून थोडंसं तुम्हाला सावधान राहायचं आहे, आपल्याला ते करायचं नाही आहे. आता मी काय करतोय, थोडासा यातला डार्क कलरला मी कसं करता येईल त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे थोडी आतली बाजू असल्यामुळे त्या स्लाइडिंगची. म्हणजे काय होईल, हे वेगळं दिसावं तुम्हाला आणि हा पूर्ण भाग वेगळा दिसावा. इथेही एकदम डार्क कलर मी घेतोय. तुम्ही शेड याच्यामध्ये बदलू शकता, तुम्हाला वाटतंय की नाही मी थोडासा वेगळा शेड इथे वापरू शकतो, तर निश्चित तो तुम्ही वापरलाही पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. हे आपण 2 भाग याच्यामध्ये व्यवस्थितपणे करून या ठिकाणी रंग भरलेला आहे. इथे हा रंग भरल्यावर लक्षात येत आहे की काही आकाशात दिसण्याचा जो भाग आहे तो रंग द्यायचा आपल्याकडून राहिलेला आहे. आपण तो सुद्धा इथे पूर्ण करून घेऊयात. हे पहा, याचे छोट्याशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे. आता आपण सर्व मुलांच्या चेहऱ्याला रंग भरूयात. यामध्ये फार अशा पद्धतीचा फिक्का लालसर किंवा ऑरेंज अशा पद्धतीचा आपण एक रंग या ठिकाणी देऊयात. बघा, एक फिक्कासा रंग
या ठिकाणी मी घेऊन हा पूर्ण असा देतोय. याला आपण स्किन टोन सारखं असं काहीतरी म्हणूयात. अर्थात इथेही दोन शेड, एक लाईट आणि एक डार्क, अशा पद्धतीने आपण देणारच आहे. काळजी पुन्हा आपल्याला ही घ्यायची आहे की कोणताही भाग रंगवायचा राहू नये. या उरलेल्या भागांमध्ये आपण रंगीबेरंगी अशा पद्धतीने सुद्धा काही रंग भरणार आहेत. इथे हा रंग आपला जवळपास भरून झालेला आहे. यालाच एक थोडासा डार्क शेड द्यावा म्हणून आपल्याला या ठिकाणी एक पहिल्याच्या थोडासा डार्क शेड निवडायचा आहे आणि त्याला एक साईड करून घ्यायचं आहे फक्त. हे बघा, हे पहा, जी साईड द्यायची आहे ती कशी देतोय.
हे अशा पद्धतीने एकदा 2 शेडमध्ये आपण हे काम करून घेतलं. ह्याच्यानंतर यांच्या अंगात जे कपडे आहेत, बनियान आहेत किंवा आता ते छोट्या मुलांचे आहे म्हणजे रंगीबेरंगी आहे, आपण असं गृहीत धरूयात आणि त्याला वेगवेगळ्या रंगाने रंगवून घेऊयात. काही कपडे आपण रेडमध्ये करूत आणि काही इतर कपड्यांना वेगळे रंग भरूयात. हा जो चष्मा आहे पाण्यातला, यालाही आपण अशा आकर्षक रंगाने पूर्ण करू. आता इथे हे जे झाडं आहेत, या झाडांचं खोड आपल्याला रंग देऊन पूर्ण करायचं आहे. म्हणून मी याच्यासाठी इथे ब्राऊन शेड वापरतोय. हे 1, 2 आणि इथे मला थोडासा काही आकार दिसतोय. हा एक आकार या ठिकाणी पूर्ण करून घेऊयात. आणि पुन्हा तेच जे रंग आपण भरले त्याला डार्क करता येईल का एक साईड, एक बाजू त्याची गडद करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूयात, त्याला गडद करूयात. आता हा जो पाण्याचा निळा रंग आहे हा सगळ्यात शेवटी मी देणार आहे. आपल्याला इथपर्यंत तर सगळं लक्षात आलं. आता इथे एक वेगळा कलर देऊया, जी शिडी आहे त्याच्यासाठी आकर्षक रंग आपण लाल रंग भरूया.
नंतर इथे एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडलाही आपण आकर्षक रंगाने रंगवून पूर्ण करू. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे काम अत्यंत हळुवारपणे करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जे शेड वापरले तेच वापरावे असं काही नाही. एक तुम्हाला फक्त थोडंसं मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून मी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता इथे एक छोटासा रस्ता आहे अंतर्गत, याला सुद्धा आपल्याला एक रंग द्यायचा आहे. तर याला आपण रंग देऊया थोडासा उठावदार पद्धतीचा. ही एक छान गोष्ट आहे की इथे एक डस्टबिन सुद्धा ठेवलेली आहे. स्वच्छतेचं महत्त्व सुद्धा आपल्याला या अशा सार्वजनिक ठिकाणी किती गरजेचं आहे हे लक्षात येतं. नकळतपणे विद्यार्थ्यांवर चांगला संस्कार करण्याचं काम या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून होत असतं. हे निश्चितच चित्रकाराने चांगला विचार करून तुमच्यासाठी हे रेखाटन बनवून दिलेलं आहे. विशेषतः दिव्य मराठीने यासाठी छानसा पुढाकार घेतलेला आहे. आपण हे सगळं पूर्ण होत आहे. जेव्हा आपल्याला पाण्याचा रंग द्यायचा आहे तिथे सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने 2 शेडमध्ये काम करायचं आहे. हा या हौदाचा, स्विमिंग पूलाचा काठ आहे. या काठाला सुद्धा एकदा चांगलंसं आपण रंगवून घेऊया. हा काठ झाल्यानंतर आपण ज्या तिथे खेळणी आहेत, बॉल्स, रिंग्स, तेही रंगीबेरंगीच असणार किंवा असतं आहेच, म्हणून त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने रंगबेरंगी रंग भरणार आहेत. हा एक बॉल पूर्ण रंग देऊन आपण पूर्ण केलेला आहे. जे मला वेगवेगळे आकार या ठिकाणी दिसत आहेत, ज्याला आपण छान असं रंगकाम करून पूर्ण करू शकतो, ते मी
पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। या खेळण्या इथे जे काही आहेत त्या जवळपास पूर्ण रंग देऊन आपण झालेले आहे। इथे हे ज्यूस वगैरे पितायत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास हे बरस रंग इथे भरून झाल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला फक्त पाण्याचा रंग भरायचा आहे। तर आपण एक लाईट ब्ल्यू हा जिथे जिथे पाणी तुम्हाला असं शांतपणे दिसतंय तिथे भरणार आणि हा जो काही आकार दिसतोय हे जे उडणारं पाणी आहे याला मी डार्क ब्ल्यू मध्ये भरणार आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी लाईट ब्ल्यू कलर देऊन घेतलेला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे पाणी उडताना दिसतंय त्याला मी डार्क कलर देणार आहे। हा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी हे रंग देऊन झाले तेव्हा मला हेही लक्षात येत आहे की काही आकार माझे रंग द्यायचे अगदी छोटे छोटे जे आहेत ते राहून गेलेले आहेत। ज्यामध्ये हा एक आकार दिसतोय, त्यानंतर इथे टेबलचा क्लॉथ असेल किंवा नसेल आपण त्याला देऊन घेऊयात। तो एक छान कलर तिथे चांगला उठून दिसतोय।
त्यानंतर डस्टबिनचे थोडासा हा काही आकार आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही हे चित्र रंगवण्याची तयारी प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने निश्चित करा. आणि हे झाल्यानंतर हे चित्र तुम्हालाही कसं रंग भरलेलं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या अनुषंगाने अनेक व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. जरूर तुम्ही त्याचीसुद्धा चांगली तयारी करून घ्याल असंही मी तुम्हाला एक सुचवतो. तर पहा, जागतिक बालदिनानिमित्त आयोजित छत्रपती संभाजीनगरच्या दिव्य मराठीच्या दिव्य सिटीमध्ये शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी हे चित्र आलेलं आहे. आणि हे चित्र तुम्हाला अशा पद्धतीने रंग भरून त्या दिव्य मराठीमध्ये जमा करायचं आहे. तर मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याची तयारी करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि हो, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्कीच करा, ही एक विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद.